नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज एक महत्वाची जी काही घडामोड आपल्या देशामध्ये चालू आहे ती खूप विचित्र जी काही चाललेली आहे. म्हणजे साहजिकच जी काही लोकशाही आपण जे म्हणतोय, पण त्या लोकशाहीमध्येच एक हुकुमशाही जी काही सरकारने निर्माण केलेली आहे, त्या हुकुमशाही विरोधाचे जे सगळं जनसामान्य किंवा जे तरुण वर्ग सगळा संघटला आहे आणि त्यांच्या विरोधात एक लढा देत आहे. एक महत्वाचं म्हणजे मला या ठिकाणी आठवतोय बघा, आपला भारतीय स्वातंत्र्य दिन. त्या स्वातंत्र्य दिन मिळवण्यासाठी आपल्या जेवढ्या क्रांतिकारक असतील किंवा आपले जे थोर अहिंसेचे जे काही तत्वज्ञान सांगणारे जे काही माणसं आहेत, म्हणजेच त्यामध्ये खास करून आपले महात्मा गांधी जे आहेत, यांच्या सर्व त्या लढ्यामुळे आपल्याला भारतीय स्वातंत्र्य मिळालेलं बघा. पण ही तीच परिस्थिती आपल्याला परत आलेली आहे. एक धर्माच्या नावावर आपल्याला आपला ब्रेन वॉश केला. 2014 साली यांचं सरकार यांनी प्रस्थापित केलं. धर्माच्या आधारावर मुस्लिमांचा द्वेष कसा करायचा हे सर्व जनसामान्यामध्ये यांनी पेरवलं. आणि त्यानंतर एक धर्मांधता पसरून, एक जातीवाद पसरून, एक प्रदेशवाद पसरून यांनी यांचं सरकार प्रस्थापित केलं. प्रत्येक जातीला, धर्माला त्यांचं आश्वासन पूर्ण करू अशी त्यांनी शब्द दिले. प्रदेशाला शब्द दिले, धर्माला शब्द दिले, आणि अशामधूनच एक नवीन वाद सुरू झालाय. कोणती मागणी जर कोणी करत असेल, तर कोणत्याही आरोग्याची मागणी करत असेल, कोणत्याही शिक्षणाची मागणी करत असेल, तर त्याला काय म्हटलं जातं की तू अगोदर तुझी जात खतरेमध्ये, ठीक आहे, तुझी जात धोकादायक आहे, ठीक आहे, धोकादायक म्हणजे तुझी धोक्यामध्ये आहे जात, तुझा धर्म धोक्यामध्ये आहे, असं सांगून त्याला त्याचा ब्रेन वॉश केला जातो वागांना. ही खूप भयानक परिस्थिती आहे. साहजिकच आपण देखील त्यामध्येच सामील होतो, पण आता थोडंसं आपल्यामध्ये प्रबोधन झालेलं आपल्याला पाहायला मिळते बघा. आता एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला फक्त बुद्धिवाद जो काही आहे कन्सेप्ट, आपण संकल्पना जे सांगतो, बुद्धिवाद म्हणजे फक्त बुद्धी असणं नाही, तर बुद्धिवाद म्हणजे तुम्ही बुद्धीचा वापर करून ज्यावेळेस तर्क लावता त्यावेळेस त्याला म्हणतात बुद्धिवाद. आणि तो आज थोडा थोडा वापरतोय, म्हणून या सगळ्या धर्मांधता गोष्टीमधून आपण बाहेर येतोय. हे खूप गरजेचं आहे. हा सगळा लढा जो सुरू झालेला आहे तो म्हणजे नीट पेपर लीकचा. आता जर समजा नीटचा पेपर फुटलाय, नीट लीक पेपर झालेला आहे, आता मी जर त्याच्यावर बोललोय, आता मी शिक्षक आहे, मी शिकवतोय एमपीएससीच्या मुलांना, मग याचा अर्थ असा होतो का वागांनो की एमपीएससीच्या जे काही शिक्षक आहेत, मुलं आहेत, त्यांनी नीट पेपरचं बोलायचं नाही, मग फक्त नीटच्या विद्यार्थ्यांनीच त्या ठिकाणी बोलायचं का वागांनो? अरे वागांनो, ते लहान मुलं आहेत, 12वीचे मुलं, म्हणजे खूप मोठे नाहीत, मॅच्युअर नाहीत एवढे, ते त्या अभ्यासामध्ये एवढे गुंतलेले आहेत. अरे ते नीट पेपर लीक झाला म्हणून कित्येक जणांनी, 20-25 जणांनी आत्महत्या केलेल्या नोंदीत, आत्महत्या केल्या त्यांनी घरामध्येच. ते लढा लढू शकणार आहेत का? आम्ही त्यांचे मोठे भाऊ, आम्ही त्यांचा लढा लढतोय. आणि हे काय हे म्हणजे काय प्रश्न झाला का की त्यांचा जर लढा असेल तर तो अन्यायचा लढायचा? म्हणजे नाही. आम्ही आमच्या देशामध्ये भारतीय संविधान अजूनही लागू आहे. जरी तुम्ही तुमची हुकुमशाही निर्माण केलेली असेल, पण तरी भारतीय संविधान अजून लागू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे काही संविधान आहे, त्यांचा जय भीमचा जो काही नारा आहे, तो आज आम्ही स्वीकारलेला आहे. ठीक आहे, हा आता फक्त भारताचाच नाही तर पूर्ण जगाचा नारा झालेला आहे. जय भीम म्हणजे इन्कलाब जिंदाबाद, आणि जय भीमचा नारा हा पूर्ण देशामध्ये आज गाजतोय. ठीक आहे, हा अन्याय त्याच्या विरुद्ध, हा अत्याचाराच्या विरुद्ध लढणारा जो काही नारा आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे. आणि पूर्ण देशामध्ये याच्यामुळे क्रांती होणार, ही 100% होणार. आम्ही जे काही अभिजित दिपकेंच्या नेतृत्वामध्ये, काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये, आता काँग्रेस जनता पार्टी, त्या अभिजित दिपकेंना काय गरज होती अमेरिका सारख्या ठिकाणून परत यायची आणि इथं येऊन त्यांना हे सगळं आंदोलन, एवढी मोठी रिस्क घ्यायची? सगळं सुखासुखी होते त्यांचं, पण एक महत्वाचं म्हणजे काय, आपल्या देशाला आपली गरज आहे हे जाणून त्यांनी ते त्यांचं शिक्षण अधुरं सोडून भारतामध्ये आले, त्यांचं संघटन उभा करून ते जे काही मंत्र्यांना, शिक्षण मंत्र्याला राजीनामा मागतायत. काय चुकीचं करतायत बाबांनो? जिम्मेदारी घ्यावी लागती. एक महत्वाचं म्हणजे काय, मी उदाहरण तुम्हाला पाठीमागे पण दिलं होतं, जर आई वडिलांनी काय एखादी चूक केली तर साहजिकच त्याच्या मुलांना ते 4 माणसामध्ये माफी मागावी लागते बघा. मुलगा किती मोठा असेल तरी. पण एक महत्वाचं आहे काय, तर जबाबदारी असते. उदाहरण सांगण्याचं काय आहे, तर आई वडिलांची ती जबाबदारी असते. तसंच जर तुम्ही हजारो करोडो मुलांचं त्या ठिकाणी तुम्ही जर त्या मुलांवर अन्याय अत्याचार करत असाल तर तुमची ती जबाबदारी, ती नैतिकता आहे, तुम्ही तुमचा तो राजीनामा द्यायला पाहिजे. आता खास तर माझं मत आहे की फक्त तेवढ्याच व्यक्तीचा, आता फक्त तेवढ्याच मंत्र्यांचा राजीनामा न घेता आता सर्वच
म्हणजे जो काही मूळ आहे, म्हणजे मी तर म्हणतो जे काही सरकारचाच राजीनामाची घ्यायची मागणी केली पाहिजे, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. सोनम वांगचुक सारखा माणूस, सायंटिस्ट माणूस आज किती बदनाम झालेला आहे, किती बदनाम केलं याचे काही सोशल मीडियाचे जे काही इन्फ्लुएन्सर आहेत. मी ते पुण्याची एक मुलगी आहे, अमरावतीचा एक मुलगा आहे, मी त्यांचे व्हिडिओज पाहिले. आता मी पूर्णतः त्यांना काही साहजिकच पूर्ण बघून आपण त्यांना व्ह्यूज देण्यात अर्थ नाही, पण हे असेच रॅन्डमली पाहण्यात आलं. खूप घातक आहे ते संघटन, खूप घातक आहे. आता घातक कशासाठी, तर थोडेफार यांना जर सत्तेधाऱ्याकडून पक्षाकडून यांना पैसे गेले तर इन्फ्लुएन्सर काय करतात, तर डायरेक्ट जे काही पुढचा जो सरकारला विरोध करणारा जो काही व्यक्ती आहे त्याला डायरेक्ट देशद्रोही ठरवतात. आता म्हणले कोणते नारे लागतायत तिथं, अरे कशाचे नारे, कोणते व्हिडिओ आहेत त्यात, आम्हाला तर दिसले नाही, आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो, आम्हाला कोणते नारे दिसले नाही. त्यासाठी हे सगळे जे काही इन्फ्लुएन्सर आहेत, ते इन्फ्लुएन्सर म्हणजे जे काही व्हिडिओ करणारे वाटतात ना तुम्हाला, हे अगोदर तपासा की हे व्यवस्थित आहेत का अजूनही आपल्याला ब्रेन वॉशच करतायत आपल्याला. अरे गनिमत त्या ठिकाणी मी तर म्हणतो अजून एखादा मुद्दा यांना मिळाला नाही, हे सगळं हवेत बोलतायत. म्हणून हे सगळं जे काय होतंय ते हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. आणि जर तुम्ही याला रोखलं नाही तर 100% हुकुमशाही प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही. पण एक महत्वाचं आहे, आजही या देशामध्ये तरुण वर्ग जो काही आहे तो रील्स पाहणारा तरुण वर्ग आज रस्त्यावर उतरलाय बघा. त्या रील्स पाहणाऱ्या तरुण वर्गामुळे ही सगळी क्रांती घडायला लागली. त्यासाठी त्यांना हलक्यात घेऊ नका. तरुणांनी सगळी सत्ता लवकरच ही सगळी पाडून टाकतील जर तुम्ही त्यांच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर. सर्व पारदर्शकता, फक्त श्रीमंतालाच मोठं करायचंय का तुम्हाला, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आमच्या महाराष्ट्रामधून देखील आता एक महत्वाचं म्हणजे काय, 23 जुलैला प्रकाश आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्रभरची हाक केलेली. आम्ही देखील त्यांना पाठिंबा देतो, आम्ही देखील त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांचं जे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे, आम्ही त्या पूर्णपणे त्या बंदला, आम्ही महाराष्ट्र बंदला आम्ही समर्थन करतोय. कारण आपल्याला इथं पक्षभेद किंवा एखाद्या नेत्याबद्दल द्वेष आणायचा आहे, तो इथे आणून उपयोग नाही वागांनो. ठीक आहे, आपल्या तर कोणत्या नेत्याला आमचा तर द्वेष नाहीच, पण तुमच्या मनात जरी द्वेष असेल पण ते नेतृत्व करत असतील अशा एवढ्या मोठ्या सरकारच्या विरोधात, तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे बघा. एक महत्वाच्या गोष्टी ज्या काही दिल्लीमध्ये सगळ्या गोष्टी, आज तर जे काही 20 तारखेला, कालच्या दिवशी 20 तारखेला जे एवढी तरुणांना अमानुष मारहाण केली. अरे लहान मुलींना देखील तुम्ही मारलं, त्यांना टच केल्याचे किती पोलिसांचे व्हिडिओज आहेत. अरे हे सगळं जे काय घडवत आहे, तुम्हाला वाटतं हे सगळं तुमच्या अहंकारामध्ये घडतंय, पण एक महत्वाचं लक्षात ठेवा, तुमचा अहंकार वाढलाय नक्कीच आहे, पण त्या अहंकाराला देखील खाली पाडण्याचं काम हे तरुण वर्ग 100% करणार आहे. आता मी हा व्हिडिओ बनवतोय, आता मला देखील कित्येक कमेंट येतील, सर तुम्ही शिकवण्याचंच काम करा, MPSC करतात तेच करा, नाही तर हे सगळं सोडा अभ्यास करा. अरे हे सगळं तुमचं सजेशन आहे, पण जर तुम्ही हे जर म्हणत असाल तर मी तर म्हणेन तुम्ही खास देशद्रोही. त्या 20-25 जणांचे जे जर आत्महत्या होऊन जरी तुम्ही आज सरकारला फेवर करत असाल किंवा सरकारच्याच पाठीशी असाल तर तुम्ही माणूसच नाही. शेकडो मुलांना मारलं गेलं, रक्त बंबाळ केले त्या ठिकाणी त्या जंतर मंतरवर मुलं. आज जे काही विरोधी पक्ष आहे आज तो त्या ठिकाणी सामील होताना दिसतोय आपल्याला. थोडासा उशीर केला पण तरी त्यांचं कौतुकच म्हणू. माननीय राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधी असतील किंवा इतर सगळे सांसद असतील, खासदार लोक असतील, हे सगळ्यांचं कौतुकच आहे. हे सगळं जी काही गोष्ट घडते त्या सगळ्या गोष्टीला आपण एक माणूस म्हणून तरी पाठिंबा द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत. तुम्ही एक माणूस जर नसाल, जर तुम्ही त्या गोष्टीला किंवा त्या सर्व गोष्टीला जर तुम्ही थोडे पण हळवे होत नसाल तर तुम्ही माणूस नाहीत बघा. या सगळ्या गोष्टीला ह्या गोष्टी डोळ्याने पहा. आपल्याला खरंच त्या पाकिस्तान सारख्या, चीन सारख्या देशात कोण भीती आहे का बाबा? किंवा आपल्याला इतर धर्मांपासून काही भीती आहे का? किंवा इतर जातीपासून भीती आहे का? नाही. तुमच्या जातीमध्ये भांडण लावायचं काम, तुमच्या धर्मामध्ये भांडण लावायचं काम, तुमच्या इतर देशांमध्ये भांडण लावण्याचं काम कोण करतंय? हे सरकार करतंय. आता एक जिम्मेदारी म्हणजे काय? आता एक नैतिक जबाबदारी असते, तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे. इथून मागे भरपूर असे उदाहरण आहेत काँग्रेसचे. आता मी काँग्रेसला फेवर या ठिकाणी करत नाही, पण ती नैतिकता त्यांनी बाळगली.
2008चा जो काही 26/11 जो काही हल्ला झाला, आता तो हल्ला झाला ताज हॉटेलचा, पण एवढी कोणी मागणी केली नव्हती की त्यांनी विलासराव देशमुखांनी आमच्या राजीनामा द्यावा म्हणून. पण नाही, त्यांनी आज नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि ती जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यांना केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेता येईना. ही हुकुमशाही तुम्ही लादवताय आमच्यावर. पण नक्कीच लक्षात ठेवा, ही हुकुमशाही भारत कधीच सहन करणार नाही. आजचा तरुण वर्ग जागा झालेला आहे. सर्व तरुणांनी एकजूट व्हा. एकजूट झाल्यानंतर आम्ही तर तुमच्या पाठिंब्याशी आहोतच आहोत. आम्ही देखील रस्त्यात उतरलोच आहोत, कारण आमचं फक्त शिकवणं काम आहे. एवढंच नाही तर तुम्हाला आरसा दाखवणं देखील आहे बघा. कारण वेळ ती आज त्या मुलांवर नीट पेपर लीक झालेला आहे, उद्या तुमचा पेपर लीक होईल, 100% होईल. मग जर तुम्ही आज त्यांच्यासाठी आवाज उठवला नाही तर उद्या तुमचा आवाज उठवण्यासाठी ते तुम्हाला मदत देणार नाही. माझ्या भावावर अन्याय अत्याचार झालेला आहे तर मी त्याला मदत करायला हवी. त्याच्यावर ज्यावेळेस अन्याय झालाय तर मी त्याला मदत करायला हवी, आणि माझ्यावर अन्याय अत्याचार होईल तर त्यावेळेस त्यांनी देखील मदत करणं गरजेचं आहे. या सगळ्या घडामोडी घडतायत, त्यासाठी सर्व तरुणांनी एकत्र या. अजून एक मोठं आंदोलन, संघटन निर्माण करा आणि हे सगळं जे काही हुकुमशाही जी काही निर्माण केलेली आहे ती सगळी संपवा. आणि लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी जी काही लोकशाही आहे, भारतीय संविधान जे काही लागू केले, अंमलबजावणीची जी काही बाबासाहेबांना आम्ही अभिप्रेत आहे, इन्कलाब जिंदाबाद आणि जय भीमचा नारा घेऊन त्या ठिकाणी तुम्ही रस्त्यावर उतरा. कारण ही हुकुमशाही ही इन्कलाब जिंदाबाद आणि जय भीमच्या नाऱ्यांनी संपणार आहे, बाबासाहेबांच्या संविधानाने संपणार आहे. सर्वजण एकत्र या आणि मैदानात उतरून संविधानिक मार्गाने लढायला सुरुवात करा. तुर्तास धन्यवाद.